या राज्यामध्ये सगळ्यात जास्त जागा जर कोण जिंकल तर ती भारतीय जनता पार्टी. उद्धव ठाकरेंचं सांगितलं की 6 महिने उशिरा निवडणूक घेतल्या काय फरक पडत. हा निर्णय जनता करेल की मतदान गुंडाला करायचं की चांगल्याला करायचं. खरा पालकमंत्री या राज्याचा देवेंद्र फडणवीस आहे. राज्यभरामध्ये नगरपालिका आणि नगरपंचायतीच्या निवडणुका होत आहेत. मराठवाड्यात आणि अन्य ठिकाणी मी सर्व दूर जाऊन आलो. भारतीय जनता पक्षाने या निवडणुकीमध्ये मोठ्या प्रमाणावर आघाडी घेतलेली आहे आणि जेव्हा उद्या निवडणुकीचे निकाल हाती येतील तेव्हा नक्कीच या राज्यामध्ये नंबर 1चा पक्ष जर कोणता असेल तर तो भारतीय जनता पक्ष असणार आहे. एक गोष्ट खरी आहे की ही भोकरदन नगरपालिका आहे, जाफराबाद नगरपालिका आहे, शिल्लोड नगरपालिका आहे. या ठिकाणचं जे सामाजिक समीकरण आहे ते एक वेगळ्या प्रकारचं असल्यामुळे तुम्ही म्हणतात त्या गोष्टीला अर्थ आहे की या सामाजिक समीकरणामुळे या ठिकाणी आम्हाला फक्त एकदाच नगरपालिका आमच्या ताब्यात आली. परंतु आता बदलती राजकीय परिस्थिती आणि मोदीचं नेतृत्व आणि राज्यामध्ये देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वात जी काही विकास कामं झाली त्या विकास कामाला लोकांनी यावेळेस महत्त्व दिलं आहे. ही निवडणूक आम्ही विकासाच्या मुद्द्यावर लढवली असल्यामुळं आम्हाला 100% खात्री आहे की जालना जिल्ह्यामध्ये परतूर, अंबड आणि भोकरदन या तिन्ही नगरपालिका आम्ही जिंकू असा आम्हाला विश्वास आहे. मी सांगितलं आपलं की राज्यामध्ये मी अनेक ठिकाणी प्रचाराला जाऊन आलो, मराठवाड्यामध्ये प्रचाराला जाऊन आलो आणि सगळं जाऊन आल्याच्या नंतर माझं स्वतःचं मत बनलं आणि तुमच्या ज्या वर्तमानपत्रांनी चालना ज्या बातम्या आल्यात त्याच्यावर नक्कीच मी आपला आत्मविश्वासानं सांगू शकतो की या राज्यामध्ये सगळ्यात जास्त जागा जर कोण जिंकल तर ती भारतीय जनता पार्टी. ही गोष्ट खरी आहे की 11th आवरला एखाद्या उमेदवाराला प्रचाराचा शेवटचा टप्पा गाठल्याच्या नंतर प्रचार थांबवणं खरं म्हणजे अत्यंत चुकीचं आहे. या मताशी मी सहमत आहे, कारण मी पण आत्तापर्यंत 25-26 निवडणुका लढवलो. माझ्या कार्यकाळामध्ये सुद्धा असे कधी प्रसंग आले तर कोर्टाने त्याला कधीच स्थगित दिले नाही. इलेक्शन प्रोसेस झाल्याच्या नंतर आत्तापर्यंतच्या इतिहासात कोर्टाने स्थगित दिले नाही. त्यांनी असं सांगितलं की आता इलेक्शन कंटेस्ट करा आणि मग इलेक्शन पिटिशन दाखल करा, त्यानंतर निकाल लागेल. पण यावेळेस पहिल्यांदा असं घडलं. मला असं वाटतं की यावर आम्हीच नाही तर सर्वच राजकीय पक्षानं नाराजी व्यक्त केलेली. खरं तर त्यांची मनस्थिती निवडणूक लढवायचीच नव्हती. त्यांनी एकच मुद्दा लावून धरला की वोट चोरीचा. हे वोट चोरतात, याद्या जरा पुनर्निरीक्षण करा. आता मी तर चॅलेंज केलं की आमच्या शिल्लोडला 3025 लोक भोकरदन तालुक्यातले शिल्लोडच्या मतदारसंघात आहे, शिल्लोड शहरामध्ये नोंदवलेले आहेत. ते एकच मुद्दा लावून धरले. त्यांना निवडणुकीमध्ये इंटरेस्टच नव्हता. त्यांना निवडणुका लांबवायच्या होत्या. उद्धव ठाकरेंचं सांगितलं की 6 महिने उशिरा निवडणूक घेतल्या काय फरक पडत त्याचा. आणि जोपर्यंत निवडणुका जाहीर होत नव्हत्या तोपर्यंत ते म्हणतं की निवडणुकापासून दूर जाता. म्हणजे निवडणुका घ्यायला लागलो तर घेऊ नका, नाही घ्यायला लागलो तर निवडणूक घ्या. म्हणजे दुटप्पी भूमिका. ते त्यांना आत्मविश्वासच नाही निवडणुका जिंकण्याचा. आणि त्यामुळं आम्ही शांततेनं संयमानं फार कोणावर टीका टिप्पणी न करता विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका लागल्या. हे बघा, कोण गुंड आहे आणि कोण चांगला आहे याचा निर्णय करण्याचा पूर्णपणानं अधिकार आहे तो कोर्टाला. मला असं वाटतं की या निवडणुकीच्या काळातल्या आरोपाला काही फार तथ्य नाही आहे. हा निर्णय जनता करेल की मतदान गुंडाला करायचं की चांगल्याला करायचं. आता जे गुंड बोलतात त्यांच्याजवळ काय काय पाळलेत त्यांनी आत्तापर्यंत साऱ्या राज्याला माहिती आहे. विमानात घेऊन फिरलेत गुंडालाही. त्यामुळे आमच्यावर आरोप हे हेतू पुरस्कार आरोप करतायत. खरा पालकमंत्री या राज्याचा देवेंद्र फडणवीस आहे आणि त्याच्यानंतर जर कोणी पालकमंत्री म्हणतात स्वतःला त्यांची बी काही चूक नाही आहे. कारण मंत्री हा मंत्री आहेत, त्यांच्या खात्याचे ते मंत्रीच आहेत ना, पालकच आहेत ना. पण या राज्याचा पालकमंत्री जर कोण असेल तर देवेंद्र फडणवीस. तरी काही फरक पडणार नाही. मी काल अंबडला जाऊन आलो, प्रचार सभेला अंबडला जाऊन आलो. 100% त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचा विजय होता. हे बघा, आतापर्यंतच्या इतिहासात भारतीय जनता पार्टीनं कोणत्याही निवडणूक प्रचारात किंवा निवडणुकीमध्ये पैसे वाटलेले नाही. आमच्यावर आत्तापर्यंत कुठल्याही प्रकारची केस किंवा साधं ॲप्लिकेशन सुद्धा आलेलं नाही. त्यामुळं जे कोणी निवड तोंडाने आरोप करत असेल तर ते निवडणुकीमधली हार व्हायची शक्यता आहे म्हणून दुसऱ्यावर आरोप करून जिंकण्याच्या स्थितीत आपण येऊ शकतो का यासाठी केले ते आरोप आहे. असं आहे, शिंदेने आरोप केलेच नाही. ते तुम्ही चुकीचं बोलता. कोणी गटाचा एखादा चिल्लर माणूस उठून काही म्हणत असेल ते सोडून द्या. पण शिंदे साहेबांनी किंवा त्यांच्या जवळच्या माणसांनी कोणीही मोठ्या माणसानं आरोप केलेला नाही. हे बघा, तो वाद जो आहे सिंधुदुर्गचा वाद हा निवडणुकीशी जोडू नका. तो वैयक्तिक स्वरूपाचा वाद आहे आणि वैयक्तिक वादाला जर तुम्ही निवडणुकीशी जोडत असाल तर मला असं वाटतं की ते चुकीचं आहे. 2 बंधू आहेत, वडील आणि दोन्ही बंधू भाजपमध्ये होते. आज ते 2 पक्षात 2 आहे.
ते आपली आपली भूमिका बजावतात. त्यांनी आपली आपली भूमिका सोडून जर बोलायला लागले ते तर मतदारसंघातले लोक त्यांना प्रश्न विचारतील. त्यामुळे ती जी भूमिका आहे त्यांची बोलण्याची ती तिथं फक्त तुमच्या समोरचीच भूमिका आहे. ती घरी गेले की ते पण तसेच तसेच आहेत. त्यामुळे ते भूमिका बजावतात, त्याच्यापेक्षा काही नाही. पिक्चरमध्ये कसं जी भूमिका मिळेल ती चांगली वटवावं लागते, म्हणजे पुढचा पिक्चर मिळतो. अशातला हा खेळ आहे. माझं भाषण झालं शिल्लोडला, मी सांगितलं ना तुम्हाला की त्या ठिकाणची परिस्थिती, राजकीय परिस्थिती वेगळी आहे. भोकरदनची राजकीय परिस्थिती वेगळी आहे. सामाजिक समीकरणाचा हा परिणाम आहे. या ठिकाणी कुठल्याही जातीपातीशी आमचे वाद नाही. कोण्याही समाजातल्या माणसाला जाऊन जर विचारलं तर आमच्याबद्दल कधीही वाईट ते बोलणार नाही. फक्त आता राजकीय दृष्ट्या काँग्रेसवाली येऊन आमच्या एका विशिष्ट समाजाला भडकावतात की भाजप तुमच्या खिलाफ आहे. आम्ही भाजपचे खिलाफ नाही. मी अनेक दिवस भाषण ऐकले काँग्रेसचे, इस देश के प्रधानमंत्री अगर अटल बिहारी वाजपेयी हुए तो तुमको पाकिस्तान में जाना पड़ेगा. एक मुसलमान पाकिस्तानात गेला नाही. मग म्हणले मोदीने एनआरसी लाया, अब सबको पाकिस्तान में जाना पड़ेगा. एक आमचा मुसलमान पाकिस्तानात गेला नाही. त्यांना माहिती आहे काम न करता मुसलमानाला भडकवलं की आपलं मतं पडतात. ते बिचारी मुसलमानांना भडकत ना काही नाही. यावेळेस आम्हाला मतदान करणार आहे.